नाही 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 दया, यावेळी कोणतेही कारण चालणार नाही. अरे जेव्हा आपला पिकनिकचा प्रोग्राम बनतो तेव्हा तू ऐन वेळी गायब होतोस. हो सर, गेल्या वेळेसही आपण सगळे जेव्हा पिकनिकसाठी खंडाळ्याला जाणार होतो तेव्हा तुमच्या कोणा मित्राचं लग्न मध्येच आलं. अच्छा ठीक आहे, यावेळी पिकनिकचा प्लॅन कॅन्सल नाही होणार. बोल, कुठे जायचं पिकनिकला? सर गोव्याला जायचं का? अरे नाही नाही नाही, गोवा खूप लांब आहे. एसीपी साहेब एवढी मोठी सुट्टी देणार नाहीत. जवळपासच कुठेतरी जाऊ ना. सर तर मग माथेरन किंवा अलिबागला जाऊया. हे दोन्ही ठिकाणी चांगले आहेत, तिथे जाऊ शकतो. सर सर, मी माझ्या पत्नीला माझ्या सोबत आणू शकतो का? हो आणा आणा. अरे कोणीतरी असायला हवं ना तुझा डाएट कंट्रोल करण्यासाठी. अरे सर, मुलगी. अरे अरे अरे, ही कोण आहे? ओ माय गॉड, ही तर जखमी आहे. काय झालं बाळा? हा, ही बेशुद्ध पडली. काय झालं हिला? बाळा बाळा झालं? हा? डोळे उघड, डोळे उघड. पाणी आण लवकर. मी डॉक्टरला फोन करतो. हो. बाळा उठ ना. सर ही तर डोळेच उघडत नाहीये. हिला काही झालं तर नाही ना? बाळा उठ ना. हिची नाडी जलद झालीये. बाळा उठ, उठ बाळा, उठ. हा उठ उठ. बाळा तुझ्या कपड्यांवर हे रक्त कुठून आलं? काय झालं तुला? हा सर मी बघते. मी तुझे हात चेक करते. हा बाळा, गुड गर्ल. सर हे रक्त दुसऱ्या कोणाचं तरी आहे. हिच्या दोन्ही हातांवर कुठलीच जखम नाहीये. बाळा हे रक्त तुझ्या कपड्यांवर, तुझ्या हातांवर कुठून आलं ग? हा असं वाटतं हिच्या मनावर मोठा आघात झालाय म्हणून ही काही बोलत नाहीये. हिच्या खिशात पत्र आहे. कृपा करून माझ्या मुलीला वाचवा, हिच्या जीवाला धोका आहे. एका निष्पाप मुलीच्या जीवावर कोण उठलं असेल? एक काम करूया, तुझी आपण या सर्वांशी ओळख करून देऊया, तुझ्या या नवीन मित्रांशी. हे अभिजित काका आहेत. आणि बाळा, मी आहे तुझा फ्रेडी काका. माहितीये का, मला जेव्हा सुट्टी मिळते ना तेव्हा मी तुझ्यासारख्या छोट्याशा मित्रांसोबत खूप क्रिकेट खेळतो. पण सर मला वाटतं ह्या गोड मुलीला क्रिकेट खेळायला नाही आवडत. ही हिच्या श्रेयाताई सोबत भातुकली खेळणार ना? असं वाटतंय की हिला तुमच्याशी मैत्री करावीशी वाटत नाहीये, म्हणजे ही माझ्याशी मैत्री करणार. हा आले ले ले ले. आता आमची नवीन मैत्रीण आम्हाला नाव सांगणार नाही का? ओ वाह, हे तर फारच गोड नाव आहे. तुमचं नाव? बाळा माझं नाव दया आहे. बाळा हे सांग की तू इथे कशी पोहोचलीस? बाबांनी सोडलं. बाबा? तुझ्या बाबांना इजा झाली आहे का? त्यांचं खूप रक्त वाहतंय. रक्त? बाळा तुझी आई ती कुठे? वर आकाशात चांदणी बनलीये ती. तुझं घर कुठे आहे बाळा? बाबा आणि मी हॉटेलमध्ये राहतो. अच्छा, तुमचं हे हॉटेल आहे कुठे जिथे तू आणि तुझे बाबा राहता? खूप मोठं एक हॉटेल आहे ज्यात 3 स्विमिंग पूल्स आहेत. ओहो, तुला स्विमिंग पूल खूप आवडतं वाटतं. अरे वा. पत्र वाचल्यावर वाटतं हिच्या बाबांना बहुतेक घरात धोका होता म्हणून हॉटेलमध्ये उतरले होते. पण जर हिचे वडील इथे आले होते मग आत का नाही आले? हो सर. आणि हॉटेलमध्ये चेक इन करण्याआधी त्यांनी आपली मदत का नाही मागितली? आता ते तर आपल्याला भेटल्यानंतरच कळेल. फक्त आशा करूया की ते बरे असतील आणि वेळीच त्यांच्यावर उपचार व्हावा. जवळपास जेवढे हॉस्पिटल्स आणि क्लिनिक्स आहेत सगळीकडे चेक करूया. आणि शहरात जेवढी मोठी हॉटेल्स आहेत, अशा हॉटेल्स जिथे 3 किंवा 3 पेक्षा जास्त स्विमिंग पूल्स आहेत, तिथे इशीचे फोटोग्राफ्स पाठवून देऊ. ठीक आहे. इशी बाळा, तुझ्या बाबांचं नाव काय ग? मी त्यांना नावाने नाही हाक मारत. अच्छा, बाबांना बाबा हाक मारतेस? अच्छा, बाबांना दुसरी माणसं काय हाक मारतात? त्यांचे मित्र काय म्हणतात? मयांक. मयांक. आणि माझ्या इशी बाळाचं पूर्ण नाव काय मग? इशी कुंभार. म्हणजे मयांक कुंभार. पण आपण मयांकला जरी पाहिलं तरी त्याला ओळखायचं कसं? असं वाटतंय आपल्याला इशीला सोबत घेऊन जावं लागेल.
ऐका मॅडम, आम्ही CID मधून आलोय. आज मयंक कुंभार नावाचा पेशंट इथे भरती झालाय का? हो, आता थोड्या वेळापूर्वीच ICU मध्ये भरती झालेत. अच्छा, काय झालंय का त्यांना? एक मिनिट. डॉक्टर येस. डॉक्टर अनुज, हे ICU वॉर्ड मधले पेशंट मयंक कुंभार बद्दल चौकशी करतायत. हॅलो डॉक्टर साहेब, इन्स्पेक्टर दया, मी CID मधून. एक मिनिट. हा श्रेया, जरा ईशीला त्या बाजूला नेहा. काय झालंय काय त्यांना? खूप जखमा झाल्या होत्या त्यांना. असं वाटत होतं की कोणीतरी बेदम मारलंय त्यांना. आता थोड्या वेळापूर्वीच आम्ही पोलिसांना फोन करून सांगितलंय की येऊन त्यांची जबानी घ्यावी. आता त्यांची परिस्थिती कशी? आता धोका टळलाय. हवा असेल तर तुम्ही त्यांना भेटू शकता. चला. अरे व्हॉट बॉय, काय झालं? एवढा गोंधळ कसला चाललाय? डॉक्टर साहेब, वरच्या खिडकीतून एक मुलगी बाहेर मारते. श्रेया, तू हिच्यासोबत इथेच थांब. अरे कुठे आहे ती मुलगी? अरे कुठे आहे ती मुलगी? सर हा? तिकडे ICU मध्ये. ICU मध्ये आहे? थांब. सर, ही मुलगी तर हातातून निसटली. पण ही इथे काय करायला आली होती? याचा तर मृत्यू झालाय. ऑक्सिजनच्या पाईपने याचा गळा दाबण्यात आलाय. कोण आहे माणूस? सर, हे तर तेच आहेत, मयंक कुंभार, ज्यांना तुम्ही शोधताय. हा तोच मयंक कुंभार आहे. येस सर. ओ नो. म्हणजे याचा अर्थ ती मुलगी मयंक कुंभारला मारायला आली होती. निखिल, एक काम कर, यांचा फोटो घे. कन्फर्म करावा लागेल ईशीकडून की हेच तिचे वडील मयंक कुंभार आहेत का. जा. दया काका, तुम्ही नाराज का दिसताय? नाही बाळा, असं तर काहीच नाहीये. निखिल. इशी बेटा, हा फोटो बघ. हेच तुझे बाबा आहेत का? हो, हे माझे बाबाच आहेत. हे तर झोपलेत. हो बाळा, झोपलेत ते. त्यांना उठवा ना. निखिल, ईशीला बाहेर घेऊन जा. जा बाळा. काय झालं सर? एक मुलगी ईशीच्या वडिलांचा खून करून पळाली. काय? सर, ती ICU रूम मध्ये कशी गेली? यावेळी व्हिजिटर्स येण्याची वेळ असते, त्यामुळे कोणीही येऊ जाऊ शकतं. पण एंट्री तर होतच असेल ना येणाऱ्या जाणाऱ्यांची. एंट्री होते, त्याशिवाय कोणीही आत येऊ शकत नाही. ठीक आहे. हा रिसेप्शन एरियामध्ये जो CCTV कॅमेरा लावलाय त्याचा फुटेज दाखवा. रिसेप्शन एरियाचं व्हिजिटिंग आवर्सचं फुटेज दाखवा. येस सर. एक मिनिट पॉज कर. हीच आहे ती. श्रेया, जरा ईशीला इकडे आण. सर. इशी बेटा, इशी बेटा. हॅलो बाळा. दया काका, तुम्ही TV बघताय? हो बाळा, मी TV बघतोय. आणि आता तुलाही दाखवतो मी TV. बघ जरा. हिला ओळखतेस का तू? नाही. नाही? चल, काही हरकत नाही. तुला माहिती आहे ना काय करायचं ते? हो सर, माहितीये काय करायचं. गुड. हा पंकज. ओके ओके, ठीक आहे, थँक्यू. काय झालं?
सर, ईशा आणि तिचे वडील मयंक कम्फर्ट पॅलेस नावाच्या हॉटेलमध्ये थांबले होते आणि सर त्या हॉटेलमधून निघण्याआधी मयंकला एक फोन कॉल आला होता. पंकज त्या फोन कॉल बद्दल माहिती काढतोय. बाळा, तू काही खात का नाहीयेस? तुला नूडल्स आवडतात ना? तर मग नूडल्स का नाही खात आहेस? तू दूध पिणार का? दूध खूप चांगलं असतं. दूध प्यायल्याने आपण अगदी स्ट्रॉंग होतो. मला पण दूध खूप आवडतं. मी भरपूर दूध पितो. नाही? बाबा कुठे आहेत? बाबा अगदी लवकरच येतील बाळा. अरे फ्रेडी, तू पण काय रे? मुलीला काहीतरी ऐकव ना, डान्स बिन्स करून दाखव ना. तुला फ्रेडी अंकलचा डान्स बघायचा आहे? मस्त डान्स करतात हा ते फ्रेडी. अरे मी तर विसरूनच गेलो. मी तुला आता छान छान डान्स करून दाखवतो. हा, बोल. रेडी? या ये शाबास. बघ आता. डान्स बघता बघता नूडल्स ही खा बघू. व्हेरी गुड. आवडलं तुला फ्रेडी अंकलचा डान्स? आवडला? हे घे. नाही खायचं. का बाळा? का नाही खायचं? नाही खायचंय मला. तुला आवडलं नाहीत का? अरे, हिला तर ताप आलाय. काय झालं? ईशीला ताप आलाय? हो, हिला ताप आलाय. मी आता डॉक्टरला फोन करतो. हॅलो, डॉक्टर प्रकाश. हो, तुम्ही थोड्या वेळासाठी ब्युरोत येऊ शकता का? नाही, ऍक्च्युली आमची एक लहानशी गोडशी भावली आहे. तिला जरा ताप आलाय. अरे मग तर फारच छान. ठीक आहे, वाट बघतो. प्लीज थँक्यू. ते इथे जवळपासच आहेत. 5 मिनिटात येतील. मला इंजेक्शन नाही घ्यायचं. ठीक आहे बाळा, घाबरू नकोस. हा, औषध पण नाही खायचं. अगं रडू नकोस बाळा, रडू हे नकोस. बघ बाळा, औषध तर घ्यावंच लागेल. औषध घेतलं की लवकर बरी होशील तू. सर, हा श्रेया. सर, मी मयंक कुंभारच्या बद्दल माहिती मिळवली. ते पुण्यात राहायचे, बिझनेसमॅन होते. ओ, पुण्यावरून आला होता आणि कोणी पुण्याहून मुंबईत त्यांचा पाठलाग करत आला. त्या खोन्यापासून वाचत मुंबईत आला आपल्या मुलीला वाचवायला. पण जोपर्यंत ती खोनी मुलगी मोकळी फिरते ना, ईशीच्या जीवाला धोका आहे. जर तिने ईशीकडे वाकड्या नजरेने पाहिलं ना, तर जीवच घेईन मी तिचा. अरे डॉक्टर प्रकाश. अभिजित सर, हाव आर यू? आय एम गुड, थँक्यू व्हेरी मच तातडीने येण्यासाठी. अच्छा, ही आहे का ती गोड बाहुली? हो, बघा जरा. काय झालं बाळ तुला? ताप आलाय हिला. दाखव जरा तुझा हात दाखव मला. 1 मिनिट बघूया काय झालं ते. घाबरण्यासारखं काही नाहीये, हलका ताप आलाय. मी एक औषध लिहून देतो, ती बरी होईल. तसं माझ्या मते तिला चांगल्या शांत झोपेची गरज आहे. 8-10 तास तरी. काय ग बाहुली? माझं नाव बाहुली नाहीये, माझं नाव ईशी आहे. अच्छा ईशी राणी, आता तो बरोबर ना? डॉक्टर साहेब, तुम्ही मला त्या औषधाचं नाव लिहून द्या, मी घेऊन येतो. हो नक्की. आणि तुमची फीजही किती झाली सांगा. हो, फीचा विषय सोडा, कधीतरी आरामात डिनरला बोलवा मला. चला येतो मी. ठीक आहे. या, थँक्यू. बघितलंस? नो इंजेक्शन, नो औषध. हो बोला. मला हा चेक कॅश करायचा आहे. मला फक्त 2 मिनिट द्या, मी लगेच आलो. ओके. तुम्ही बसा ना प्लीज. श्योर. तुम्ही काय घेणार का? नाही, मला जरा घाई आहे. बस मला फक्त 2 मिनिट द्या, मी आलोच. प्लीज जरा लवकर करा. एसीपी प्रद्युम्न हियर. सर, मी TZMA बँकेचा मॅनेजर बोलतोय. हा मॅनेजर साहेब बोला. सर, तुम्ही जसं म्हणालेलात तसंच झालं. सर, बँकमध्ये एक मुलगी आली आहे. तिला मयंक कुंभारच्या अकाउंटमधून 40 लाख रुपये विड्रॉ करायचे. एक काम करा, तुम्ही थोडा वेळ घ्या. आम्ही लवकरात लवकर पोहोचतो. ओके सर. हे घे मॅडम, पूर्ण 40 लाख रुपये. तुम्हाला हवे तर मोजून घ्या. नाही, त्याची काहीच गरज नाही. मला माहितीये की तुमची बँक तुमच्या कस्टमर सोबत कधीच चीटिंग करणार नाही. ते तर आहेच. थँक्यू. वेलकम. बोला. हॅलो एसीपी सर, ती मुलगी आत्ताच बँकेतून बाहेर पडली आहे.
तिने निळ्या रंगाचा ड्रेस घातलाय आणि तिच्या हातात ग्रे कलरची ब्रीफकेस आहे. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, थँक्यू. ऐका सगळे, निळा ड्रेस घातलाय मुलीने आणि तिच्या हातात एक ब्रीफकेस आहे. सर, ती मुलगी आली. पण ही ती मुलगी नाही जिने मयांकचा खून केला. सर, हिला ताब्यात घेऊ का? नाही जयवंती, हिला ताब्यात नाही घ्यायचं, हिचा पाठलाग करायचा. सर, आपण जर हिला पकडूच शकत होतो तर आपण हिचा पाठलाग का करतोय? जयवंती, आपण यासाठी पाठलाग करतोय कारण आपल्याला पाहायचंय ते जे 40 लाख रुपये हिने मयंकच्या अकाउंट मधून काढलेत ना, ते पैसे घेऊन कुठे चाललीये, कोणाला भेटायला चाललीये, काय करणार आहे. म्हणून सर, हिने गाडी तर जगतनगरच्या दिशेने वळवली आणि ती तर निर्मनुष्य जागा आहे. बघूया ना, बघूया सचिन, गाडीवरून नजर हटवू नकोस. ही इथे का थांबलीये? गाडीचं पेट्रोल संपलं असेल. ही नक्की तिच्या साथीदाराची वाट पाहते. हो सर, त्याच साथीदाराची ज्याने मयांकला मारलंय. कदाचित. सर, तुमचं म्हणणं खरं ठरलं सर. तिचा साथीदार आला. हे घे. हे दोघं तर आपापसात भांडतायत सर. चला, आता आपली वेळ आली. मी एवढं सगळं केलं, हे घेऊन आले. मला काय फरक पडतो? का? मला काही फरक पडत नाही, अच्छा, समजलीस? एवढं काही मोठं उपकार काम करत केलं आणि नाहीयेस तू? पैसे देतो You shut मी, up. पैसे You मोजतो. just shut up. डोकं फिरलंय का काय करताय तुझं? दोघे? काय झालंय या शहराला? अनोळखी लोक तब्येत पाणी विचारू लागलेत. अरे विसरलास आम्हाला? आमचं तुमचं तर जुनं नातं आहे. सीआयडी वाल्यांना विसरलास? सीआयडी? हो, CID. मयंकला मारल्यानंतर त्याचे पैसे घेऊन पळून जायचा प्लॅन होता ना तुमचा? काय काय? मयंकचा मृत्यू झाला? आणि हे काय बोलताय तुम्ही? मी का मयंकला मारेन? माझं तर त्याच्यावर प्रेम होतं. सांगा ना की हे खोटं आहे. तो नाही मरू शकत. मयंकवर खूप प्रेम करायची ही. एवढं प्रेम करायची की त्याला विचारल्याशिवाय त्याच्या अकाउंट मधून 40 लाख रुपये हिने काढले. हो ना? आणि ही म्हणते की हिला माहीतही नाही की मयंकचा मृत्यू झालाय. हे बघा सर, या सगळ्या गोष्टींची माझं काय घेणं देणं? बाय द वे, तुम्हा दोघांची तिसरी साथीदार कुठे? कोण तिसरी साथीदार सर? ही आहे ती मुलगी जिने मयांकला मारलं. ही आहे तुमची तिसरी साथीदार. हिने मयंकला मारलंय? सर, मी हिला आधी कधीच पाहिलं नाही. कधीच पाहिलं नाहीस काय? चला, काही हरकत नाही. मग आता लवकरच भेट करून देऊ तुमची या मुलीशी. शहरात एवढं ट्रॅफिक मॅडम, काही विचारू नका. पार्किंग तर कुठे मिळतच नाही. आणि रस्ते एवढे खड्डे की दिवसभर गाडी चालवून पाठीची पार चाळण होते. भाऊ, गाडी जरा बाजूला घ्या ना. अरे,
ही तर तीच मुलगी आहे. सीआयडी शोधताय तिला? नक्कीच काहीतरी गडबड आहे. हॅलो सीआयडी. मॅडम 2च मिनिटं. मला वाटतं क्लच वायर खराब झाली. मी जरा बघतो. आधीच लक्षात आलं होतं ह्याच्या पळण्याच्या स्टाईलमुळे. ही मुलगी नाहीये, मुलगा आहे. पूजा आंटी, काय झालं तुम्हाला? तुम्ही का रडताय? काय नाही बाळा, प्लीज हिला घेऊन जा. येशी बाळ इकडे ये. आपण तिकडे जाऊन खेळू. पूजा आंटीला काय झालं? काही नाही. लाज वाटली पाहिजे तुम्हाला. लहान मुलीशी असं वागतात? प्लीज तुम्ही मला शिकवू नका की कोणाशी कसं वागायचं. एवढा मात चांगला नाही समजलीस? मयंकशी लग्न करणार होतीस ना तू? लग्नानंतर अशीच वागणार होतीस का लहान मुलीशी? म्हणूनच मी मयंकशी लग्नाचा विचार बदलला होता. आता मला विकासशी लग्न करायचं होतं. नाही सर, असं काहीच नव्हतं. अच्छा, मग रोज माझ्यासोबत कॉफी का प्यायचास? हा, हे बघा सर, यांच्याशी माझं काही घेणं देणं नाहीये. सर, मी मयंक नावाच्या माणसाला ओळखतही नाही. सर, मी हिच्या तोंडून 1-2 वेळा त्यांचं नाव ऐकलंय बस. सर हा खरं बोलतोय. याने मयंकला कधीच पाहिलं नाही. तुम्ही जरा इकडे या. हो. येशी बाळा, तू कधी विकास काकांना पाहिलंयस? नाही पाहिलं. ठीक आहे, तू खेळा. सर, आता तरी विश्वास ठेवा सर, मी निर्दोष आहे. मी मयंकला नाही. ठीक आहे, सध्या तू जाऊ शकतोस,
पण जर गरज भासली तर आम्ही तुला परत बोलवून घेऊ. वा रे वा, कसलं प्रेम आहे तुझं. आधी मयंकवर प्रेम करायची आणि मग अचानक विकासवर प्रेम करू लागली. मला माहितीये की हे कळल्यावर तुम्ही माझ्या कॅरेक्टरवर संशय घ्याल, पण ही गोष्ट खरी आहे की मी मयंकवर प्रेम करत नव्हते. मी तर त्याच्या संपत्तीसाठी त्याच्या बरोबर होते, नाहीतर 2 मुलांच्या बापासोबत मी. एक मिनिट, काय म्हणालात तुम्ही? मयंकला 2 मुलं होती? हो, ईशी आणि तिचा भाऊ. पण तुम्ही एवढे चकित का होताय? श्रेया, नाहीये. ईशीला जर तिच्या भावाबद्दल काहीच माहिती नाही. मी त्याला कधी पाहिलं नाही, पण मयंक कडून कळलं की त्याला एक मुलगा सुद्धा आहे आणि रामू काकांच्या बद्दलही तो काहीतरी बोलत होता. आता हा रामू कोण आहे? सर, मला नाही माहित. सचिन, जयवंती, बघा जरा घरात. अगदी व्यवस्थित बघा, कोपरा न कोपरा पिंजून काढा. येस सर. सर सर, हे लोक मयंकचे शेजारी आहेत. या या या. बरं, जरा सांगा, मयंकराव इथे या घरामध्ये किती वर्ष राहत होते? जवळपास 10-12 वर्षांपासून सर. बरं, या मयंकरावांचा आधी घटस्फोट झाला होता ना? हो सर, या घटनेला 9 वर्ष झाली. मग ममता म्हणजे त्यांची पहिली बायको कॅनडाला शिफ्ट झाली, तेव्हापासून काहीच माहिती नाही. बरं, त्यांना कोणी मुलगा वगैरे होता का? नाही सर, त्यांना तर एकच मुलगी होती, ईशी. मनू सर. हा सर, खोलीत हे ब्रेसलेट सापडले. याच्यावर मनू लिहिलं आहे. मनू? तुम्ही मनू म्हणून कोणाला ओळखता का? नाही सर, या नावाचा त्यांचा एकही नातेवाईक नव्हता. असं? मयंकचा एक विश्वासू नोकर होता, रामू. त्याच्याबद्दल काही माहिती आहे का? नाही सर, या नावाचा त्यांचा नोकरही नव्हता कुणी. असं कसं काय होऊ शकतं? मयंक ज्या घरात इथे येण्याआधी राहायचा, बहुतेक हा रामू तिथेच होता. सर, मयंकचे जुने शेजारी सांगत होते की रामू काका आंबेवाडीच्या याच चाळीत राहायचे. बघूया सचिन, या रामू काका बद्दल काही ना काही माहिती तर नक्कीच मिळेल आपल्याला. हो दादा. हा बोला. इथे या चाळीत रामू काका कुठे राहतात? या नावाचं तर कोणीच राहत नाही इथं. एक मिनिट. काय झालं? राहायचा 10 वर्षापूर्वी राहायचा. तुम्ही कोण? आम्ही सीआयडी मधून आलोय. म्हणजे रामू काका बद्दल तुम्हाला कळलंच का? म्हणजे काय? काय झालं? रामू काकांना काही झालंय का? आम्ही ऐकलं होतं की तो त्याच्या मालकाच्या मुलाला घेऊन पळून गेलाय. तो मुलाला घेऊन इथेही आला होता, पण चंबू गबाळा आवरून इकडून निघून गेला. बहुतेक मुलाला घेऊन गावाला पळाला, पुन्हा कधी परतलाच नाही. सर, जर मयंकच्या मुलाला रामू काकाने किडनॅप केलंय, तर मग मयंक फोनवर आपल्या मुलाबद्दल रामू काकाशी गप्पा का मारायचा? अंदाज घेत असेल रामू काकाला त्याच्या मुलाबद्दल काही माहिती आहे का? तसं रामू काकांचं गाव कुठे आहे? सर, इथून जवळपास 150 किलोमीटर दूर, केतनगड. सर, एक गोष्ट लक्षात येत नाहीये, मयंकने मनूच्या गायब किंवा किडनॅप होण्याची तक्रार का नाही नोंदवली? तेच तर, काहीतरी गडबड नक्कीच आहे. एक्सक्यूज मी दादा. काय सर? अहो दादा, हे रामू काका कुठे राहतात काही माहिती आहे तुम्हाला? सर, हा, ते बघा रामू काका. अच्छा, थँक्यू. तुम्ही रामू काका आहात? हो. तुम्ही मला ओळखता? आम्हाला तर हेही माहितीये की बऱ्याच वर्षापूर्वी तुम्ही एक गुन्हा केला होता. मी काही समजलो नाही. तुमचा मालक मयंक,
त्याच्या मुलाला तुम्हीच पळवून आणलत ना? नाही हो, मी असं काहीच नाही केलंय. हे बघा, आम्ही CID मधून आलोय, त्यामुळे खोटं बोलून तुम्ही अजिबात वाचणार नाही. CID? मी खरं बोलतो साहेब. मी मयंक साहेबांच्या मुलाला पळवून नाही नेलंय. उलट त्यांनी स्वतः त्याला माझ्याकडे सोपवलं होतं. एक बाप आपल्या मुलाला तुम्हाला का देईल सांभाळायला? त्यांच्याकडे काय पैशांची कमी होती? नाही साहेब, ते तर स्वतः मला पैसे पाठवायचे, म्हणजे रोहन बाळच्या संगोपनात काही कमी पडू नये. रोहन? हा रोहन कोण आहे? प्रेमाने आम्ही त्याला मनू म्हणायचो. खरं नाव रोहन आहे. या मयंकने रोहनला तुमच्याकडे का सोपवलं? साहेब, त्यांच्या जीवाला कोणाकडून तरी धोका होता आणि त्यांची अशी इच्छा होती की त्यांच्या मुलालाही मृत्यूच्या सावलीत जगावं लागू नये. कोणापासून धोका होता त्यांच्या जीवाला? ते तर मला माहित नाही साहेब. चला जरा बोलवा, रोहनला बोलवा. सर, तो इथे नाही राहत, तो तर मुंबईत राहतो. काय? मुंबईत राहतो? एका लहान मुलाला तुम्ही एकटं सोडलं? लहान मुलगा? तो तर धडधाकट तरुण आहे सर. तो स्वतःची काळजी घेऊ शकतो. 25 वर्षांचा आहे तो. काय? तो 24-25 वर्षांचा आहे? ते साहेबांच्या पहिल्या पत्नीचा मुलगा आहे ना रोहन. त्याचा फोटो आहे तुमच्याकडे? हो साहेब, मी लगेचच घेऊन येतो. घेऊन या. काय? हा रोहन आहे? तुम्ही ओळखता याला? रामू काका याने स्वतःच्या वडिलांचा मयंकचा खून केलाय. माझ्या साहेबांचा खून झाला? हो, त्यांच्या मुलाच्या हातून. असं नाही होऊ शकत साहेब. या बिचाऱ्याला काही माहिती नाहीये की मयंक साहेब याचे खरे पिता आहेत. काय? मी त्याला शहरात पाठवायला नको होतं. एक काम करा, तुमचं सामान बांधा आणि चला आमच्या सोबत. मुंबईला जाऊया लवकर. सर, जर या मयंकला रोहनने मारलं असेल तर ईशीच्या जीवावर सुद्धा हा रोहनच उठला असेल का? सचिन, हे बघ, जे काही असेल, पण ईशीवर एक ओरखडाही येता कामा नये. एक ओरखडाही. दया काका, तुम्ही खूप वाईट आहात. अरे ते का बाबा, मी काय वाईट केलं? कारण तुम्ही त्या दिवशी मला प्रॉमिस केलं होतं की तुम्ही आईस्क्रीम आणून द्याल. ओ, अरे हो, पण दया काका पुन्हा तुला प्रॉमिस करतात की तुला आज मी आईस्क्रीम घेऊन देणार. कधी? आता. पण त्याआधी तुला माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल. हा? गुड गर्ल. ईशी बाळा, याला ओळखतेस? हो, हे तर एकदा मला चॉकलेट द्यायला घेऊन गेले होते आणि चॉकलेट दिलंच नाही आणि खोलीत बंद करून ठेवलं आणि मी रडत राहिले आणि मग दुसऱ्या दिवशी माझे बाबा आले आणि तिथून ते मला घेऊन गेले. चल बाळा, थोडंसं खाऊन घे. सर, हा रोहन काय माणूस आहे? आपल्याच बापाचा खून केला आणि आपल्याच बहिणीला किडनॅप केलं. एकदा हाती लागू दे हा, मग बघ काय दशा करतो मी त्याची. ते अगं, काय झालं बाळा? सर, गळ्यात वेफर अडकला असेल. हे घे, पाणी पी, पाणी पी, पाणी पी. आता ठीक आहेस का? डॉक्टर काकांना बोलू का? ओहो, दया काका, तुम्ही एवढं टेन्शन का घेताय? थोडासा खोकला तर झालाय. हा, ते तर आहेच. चला आज ईशीला आपण आईस्क्रीम खायला घेऊन जाऊया. पंकज, सर, मुलीला बाहेर घेऊन जा जरा आईस्क्रीम खायला. हो सर. चल बाळा. तुम्ही का नाही मला घेऊन जात? अरे बाळा, आज दया काकांना जरा महत्वाचं काम आहे. ओके, तर आज पंकज काका तुला घेऊन जातील आईस्क्रीम खायला. हा, चल ये ये बाळा, चालली माझी राणी आईस्क्रीम खायला पंकज काकांसोबत. चला, आईस्क्रीम.
कसं आहे, जोपर्यंत हा रोहन पकडला जात नाही ना, मी शांत नाही बसू शकत सर. रामू, रामू काका, रामू काका या. हा रामू साहेब, मला इथे का बोलावलं तुम्ही? काही कामासाठी बोलवलंय तुम्हाला. अहो मी तर साहेब साधा माणूस आहे. मी तुमच्या काय कामी येऊ शकतो? येऊ शकतोस, खूप कामी येऊ शकतोस. रोहनला फोन कर जरा आणि त्याला भेटायला बोलव. एकदा हा रोहन हाती लागू दे, असा धडा शिकवेन की आयुष्यभर लक्षात ठेवेल. थांब, पळतोस कुठे? थांब, थांब, पळतोयस कुठे? कुठे पळतोयस? गोळीचा आवाज, गोळीचा आवाज कुठून आला? अरे काय झालं? कोणी मारलं याला? मेला काय? हो, तो बघ. बाजूला वा, बाजूला. कोणी मारली गोळी? माहित नाही सर. याला सरळ करा. रोहन, हा तर माझा मुलगा आहे. रोहन, रोहन उठ बाळा, काय झालं तुला? मी तुम्हा सीआयडी वाल्यांची मदत करायला नको होते. हे बघा, घाबरू नका, याला काही नाही होत. निखिल, गाडी घेऊन या लवकर. उचला, उचला याला. चला 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 चला, आईस्क्रीम. वा वा वा. इशी, कोणता आईस्क्रीम खाणार तू? सांग जरा. पिंक वालं, ग्रीन वालं, येलो वालं, कोणत्या रंगाचं? रेड, ग्रीन वाला खायचं तुला? हिरवा. अरे वा, व्हेरी गुड. एक हिरवावाला आईस्क्रीम सांगू काकांना? ओके काका, एक हिरव्या रंगाचा आईस्क्रीम द्या. हा निखिल. अच्छा, रोहनला आता धोका नाहीये. ठीक आहे, तो जसा शुद्धीवर येईल ना तसा लगेच मला फोन कर. ठीक आहे? ओके ओके. बाळा, तू एक काम कर, तू इथेच थांब. ते काका आईस्क्रीम देत आहेत, मी त्या काकींची मदत करून येतो. हा, तू इथेच थांब. अहो उभा ना. अशा कशा पडलात तुम्ही? काय माहिती बाळा, कुणीतरी येऊन मला धक्का देऊन कोणी दिला तुम्हाला धक्का? कुठे गेला मला सांगा, कोण होता तो? इशी, इशी, इशी. अरे अहो, त्या मुलीला घेऊन आलो तुम्ही. ती मुलगी कुठे गेली? माहित नाही साहेब, मुलगी कुठे गेली. हे घ्या तुमचे आईस्क्रीम. अहो, तेल लावत गेली तुमची आईस्क्रीम. इशी, इशी. आता दया सर. हा पंकज, बोल, काय झालं? काय? पण कसं? पंकज, तू एवढा बेजबाबदार कसा काय होऊ शकतोस? हा, मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. आता फोन ठेव. आता हा अननोन नंबर कोणाचा? हॅलो. हाय हॅलो मध्ये वेळ वाया नको घालूस. कोण? इशीच्या जीवाला धोका आहे, तिचा श्वास थांबवू शकतो. अरे ऐक, एशीला जर काही झालं ना तर तुला जिवंत असल्याबद्दलचा पश्चाताप होईल. धमकी नाही द्यायची दया. मी कोण आहे ते माहितीये का तुला? कोण आहेस तू आणि काय हवंय तुला? रोहन, रोहन दे आणि इशीला घेऊन जा. हॅलो, हॅलो, हॅलो. बाळा, जास्त वाट तर नाही पाहावी लागली ना? नाही पिताश्री, तुमची कधी वाट पाहावीच लागत नाही. तू एवढा मोठा धोका? लोखंडाला लोखंड कापतं आणि धोक्याला धोका. रोहन, ए थांब.
जाऊ द्या मला, जाऊ द्या मला. मला जाऊ द्या. असं कसं जाऊ देव? आधी सांग, इशी कुठं आहे? मयंकने माझ्या कुटुंबाचा जीव घेतला होता. मला त्याचा सूड घ्यायचा होता. मी रामू काकांना पैसे दिले की त्यांनी मयंकचा मुलगा रोहनच्या मनात मयंक बद्दल तिरस्कार पेरावा. आणि माझं स्वप्न तेव्हा पूर्ण झालं ज्या दिवशी मयंकच्या मुलाने रोहनने स्वतःच मयंकचा जीव घेतला. कमाल आहे. एका मुलाच्या हातून बापाचा खून करवलास तू. मला तर रोहनलाही जीवे मारायचं होतं, पण माझ्या माणसांनी जेव्हा मला ते लॉकेट आणून दाखवलं तेव्हा मला आठवलं की ते लॉकेट तर मी लहानपणी माझ्या मुलाच्या गळ्यात घातलं होतं. विकास भाऊंनी मला फोन करून विचारलं की त्याच्या गळ्यात जे लॉकेट आहे ते कधीपासून आहे. मी त्यांना म्हटलं की लॉकेट तर रोहनचंच आहे आणि लहानपणापासूनच त्याच्या गळ्यात आहे. आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं की मयंकने माझ्या मुलाला मारलं नव्हतं. उलट त्याने तर माझ्या मुलाला फुलासारखं जपलं होतं. मला काय माहित होतं की माझ्या बदल्याची आगच माझ्या घशातील काटा बनून जाईल. बदल्याची आग तो हातही जाळून टाकते जो त्या आगीत तेल ओततो. आशा करतो हे ध्यानात आलं असावं तुझ्या.
ईशीलाही तूच किडनॅप करवलंस का? आणि रोहन तू इथे बिल्डिंग मध्ये कसा आलास? मला हे सगळं एका वॉर्डबॉय कडून कळलं, जो बाबांसाठी काम करायचा, की ते CID कडून मला ईशेच्या बदल्यात मागतील. पण जेव्हा अदलाबदली नाही झाली तेव्हा मग इथे मी त्यांना वाचवायला पोहोचलो. एवढं डोकं दुसऱ्या कोणत्या कामात लावलं असतंस तर आज तुरुंगात गेला नसतास तू. न्यायालय मोठ्यात मोठी शिक्षा देईल तुम्हाला, कदाचित फाशी. घेऊन जा यांना. अरे ईशी बाळा, दया काका माझे बाबा कधी येणार? बाळा, बाबा तर अगदी लवकरच येतील. अच्छा, तोपर्यंत तू ना श्रेयाताई सोबत तिच्या घरी राहा. येस. नाही, मला तुमच्या सोबतच राहायचंय. आपण खूप खेळूया आणि मस्ती करूया. हो बाळा, ये. ठीक आहे, ईशी राणी माझ्या सोबत राहील. आपण खूप सारी मस्ती करू आणि भरपूर खेळू. ओके? आणि भरपूर आईस्क्रीम खाणार. म्वा.